मराठवाड्यात वाळू माफियांची दहशत दिवसेंदिवस वाढते, म्हणून तहसीलदारांनी धडक मोहीम हाती घेतली आहे। मात्र या वाळू माफियांना पोलिसांचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न संभाजीनगरच्या नागरिकांना पडलाय। पाहुयात नेमकं काय घडलंय। वाळू माफिया मोकाट, तहसीलदार मात्र पोलीस स्टेशनात। छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा अजब कारभार। वाळू माफियांना पळवण्यासाठी पोलिसांची खेळी। वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी मदत करणं हे पोलिसांचं काम। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगळाच प्रकार उघडकीस आलाय। वाळू माफियांवर कारवाई करण्यास गेलेल्या तहसीलदारांना 3 तास बसवून ठेवल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे। या 3 तासात वाळू माफियांनी पोबारा केल्यामुळे पोलिसांनीच वाळू माफियांना मदत केली का असा सवाल आता विचारला जातोय। 100 ते 150 वाळू माफियांच्या आणि वाळू चोरांच्या टीमनं घेरलेलं होतं। पोलिसांची त्यांनी मदत मागितली, परंतु दुर्दैवानं त्यांना पोलिसांची मदत वेळेवर भेटली नाही। गुन्हा दाखल करण्यासाठी तहसीलदार जेव्हा पोलीस ठाण्यात गेलेले होते, तर ते गुन्हा दाखल करून न घेता त्यांना 3 तास तिथं त्या ठिकाणी बसवून ठेवलं आणि तहसीलदाराचीच गाडी पोलीस ठाण्यामध्ये जप्त करून घेतली। ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे। वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी तहसीलदार जीवाची बाजी लावतात। खरं तर कारवाई टाळण्यासाठी वाळू माफिया भरधाव गाड्या चालवून पळत असताना अनेकांचे जीवही गेले आहेत। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे। आता याची दखल महसूल मंत्र्यांनीही घेतली आहे। आम्ही आमच्या सर्व तहसीलदारांना रेती चोरीच्या प्रकरणात जेव्हा ते रेड करतील तेव्हा त्यांना पोलीस प्रोटेक्शन मिळेल। माननीय देवेंद्रजींनी यांना मान्यता दिली आहे। राज्यामध्ये लवकरच पुढच्या 15 दिवसांमध्ये वाळू धोरण येत आहे। या धोरणाने पुढच्या 2 वर्षामध्ये राज्यामध्ये एवढी वाळू उपलब्ध असणार की वाळूची चोरी होणार नाही, वाळू माफियाही तयार होणार नाही। छत्रपती संभाजीनगरात वाळू माफियांची एवढी दहशत आहे की पोलिसांनी थेट तहसीलदारांनाच गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिल्याचा आरोप होतोय। त्यामुळे वाळू माफियांना वरदहस्त देण्यापेक्षा या वाळू माफियांचं रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त करायला हवं अशी मागणी जोर धरू लागली आहे। खुलेआम आणि सर्रासपणे हा काळा बाजार केला जातो। यामध्ये प्रशासनातीलच काही कर्मचारी, काही अधिकारी सहभागी असल्याची शंका व्यक्त केली जाते। एकीकडे गुन्हेगारी वाढतीये तर दुसरीकडे पैसे कमवण्यासाठी काही अधिकारी डोळे मिटून हा सर्व कारभार डोळ्यासमोरून घडताना पाहत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।